अहो कीर्ती कशी आहे ग? माझी खोलीत गेली का ती? हो गेल्या. आणि सीताई? ठीक आहेत त्या पण. वंती मला तर असं वाटतंय ना का आपण इथून जायला पाहिजे का? म्हणजे ना आपल्यामुळं आपल्या लेकीच्या संसारात काय अशी गडबड नको ग व्हायला. आई मी सुद्धा हेच म्हणत होते. ह्यात जे झालं ना ते शिवानीवर बेतायला नको. तर आत्ता कुठे तिचं आणि सीताईचं नातं रुळावर येतं. होय की? तुम्हाला माहिती ना आपल्याला जरा कोणी काही बोललेलं शिवानीला सहन होत नाही. वंती आपल्याला आपलं घर मिळवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. ते जो पातूर आपण मिळवत नाही ना तर ही माणसं आपल्याला सोडणार नाहीत का? बरोबर बोलताय तुम्ही. आपण शिवानीशी मी बोलून बघते, तिला समजावून बघते. आणि हे भगवंती शिवाला सांग त्या कीर्तीच्या नादाला नग लागूस म्हणाव. पहिल्यापासून ती कशी आहे ती माहित आहे का नाही शिवाला? मग कशाला लागायचं उगाच नादाला? होय एक तर ती या घरची लेक आहे. तिच्या पुढे थोडंसं नमतं घ्यायला काय हरकत आहे शिवानी? अगं असू दे मी बोलते तिच्याशी. अरे यार हॉरेबल आहे हे सगळं. हो ना. हे असंच चालत राहिलं तर काहीच नीट होणार नाही माहितीये. काहीतरी करायला हवं. आता वंदना काकू आजी शिवा पण खूपच सॅड आहे आणि काही कळत नाहीये काय करायचं. आयडिया. आयडिया? हम्म. काय? आयडिया. थांब आलोच. अरे आलोच. डंबोग डंबोग काय झालं? हे काय डंबोग? अंधार का झालाय? आयडिया. हीच आयडिया आहे. थांब. शिवा. ए शिवा. शिवा. डंबू थांब, अंधार झालाय. काय चाललंय याचं? ए शिवा. शिवा पटकन ये. शिवा. आशू कुठे? इकडे इकडे स्विच बोर्डच्या इकडे अरे, इकडे. आशू सावकाश सांभाळून. तू इथे काय करतोयस? मी ऐकलं की काय झालंय घरी आज. कोणी जेवलंही नाही. हो पण आता ह्या सगळ्यामुळे आणखीन सगळं बिघडायला नको. पण मला कळत नाही ताईला कळत नाही का ग? अरे पण तिचा स्वभाव माहितीये ना आता तुला. त्या स्वभावाला काही औषधच नाही आहे. म्हणूनच तर मी जरा वातावरण चांगलं व्हावं म्हणून काहीतरी एक आयडिया केली. इथे आलो आणि लाईट घालवले सगळे. तर मला लक्षात आलं की आपल्यालाच भीती वाटते लाईट घालवली. नाही तुला आयडिया आली लाईट घालवायची, हेच खूप मोठं आणि तू ते केलं. वा वा. बरं चल आता काहीतरी करायला पाहिजे आपण. अरे काहीतरी म्हणजे तू आधी आज चल. चल 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 आता तू पुढे हो. मी पुढे लाईट दाखवतो तुला. चल हो, चल. अगं अगं होय ग दिसतंय. Yes. थांब सावकाश. आजी हळू. तू जरा सांभाळ. हळू हा सावकाश. सांभाळा तरी लागेल पटकन टिपाय. बस ग बस. आई बसून घे. सहसा आपल्या घरचे लाईट कधी जात नाहीत ना. आज कसे अचानक गेले हो? काय माहिती? बहुधा ते फ्यूज वगैरे काहीतरी गेला असेल म्हणून. मी बघून येतो. नाही, थांब, थांबा ना, कशाला? आता ऍक्च्युली बघून आलो माहितीये तुला. अरे हा हे टॉर्च लावायचं मला सुचलंच नाही. एक्झॅक्टली. आता काय आहे उन्हाळा आहे ना म्हणून ते लोड आला असणार. होईल ते थोड्या वेळाने होईल. नाही आता कोणाला काय बोलायचं ना, कोणाची चूक नाहीये. खूपच गरम होतं इथे. आता आपण किती वेळा गरमीत बसायचं आहे? अगे बसायचं आता काय जितका वेळ असेल तितका वेळ बसायचं. काय आहे ना संपदा, आपापल्या खोल्यांमध्ये बसून उगाच बोर होण्यापेक्षा इथे सगळे एकत्र बसूयात ना, गप्पा मारूयात आणि छान. नाही का? गप्पा अंधारात काय गप्पा मारणार? अरे म्हणजे आमच्या लहानपणी असं कधी व्हायचंच नाही की लाईट गेली आहे. पण तुमच्या लहानपणी असं होत असेल ना, मग तुम्ही काय काय करायचं ते सांगा ना. हा सांगा. आमच्या लहानपणी बहुधा लाईट्स नसायचेच, त्यामुळे आम्हाला काही कौतुक नाही. लाईट्स आहेत नाही आहेत, आम्ही नुसती मजा करायचो. ते दिवसच समजे वेगळे होते बरं का. म्हणजे असं आयुष्य ह्या असल्या गोष्टींमध्ये कधी अडकायचंच नाही. खरंय खरंय. बरोबर आहे आजी. मी काय म्हणतो हेच दिवस आपण रिक्रिएट करूया. आपण रिक्रिएट म्हणजे काय करणार आहोत? आपण लहानपणी काय करायचो लाईट गेल्यावर? आपण दोघं ना. आपण
आपण सावल्या सावल्या खेळायचो. एक्झॅक्टली, सावल्या सावल्या. चला आता आपण सावल्या सावल्या खेळूया. हा मी सांगतो काका, टॉर्च इकडे. जर टॉर्च. आता तुम्ही फक्त ओळखा मी काय दाखवतो. ओके, रेडी? पहिले हा ओळखा, हा कुठला प्राणी आहे? डॉग डॉग डॉग. आशू आशू तुला पक्षी येतात का कोणते करता? पक्षी येतात ना, हे बघ हे बघ हे बघ हे बघ, मस्त पक्षी आहे बघ. तुमच्या वेळेला हे काय ते टार्च का काय म्हणतात ते तरी आहे. आमच्या वेळेला असलं काय बी नव्हतं. आम्ही आपली गाणी गुणगुणत बसायचो आणि आमचा टाइमपास करायचो. कोणती गाणी? कुठली म्हणजे काय, कुठली तरी जुनी गाणी. अच्छा, मग आजी गाऊन दाखवा ना आम्हाला. माझा आवाज ऐकून तुम्ही नाही इथं काळोखात कुठं झोपाल ते कळायचं मी नाही. नाही कुठलं तरी ऐकू. आई गाना. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केलं बोले ना. बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केलं बोले ना. क्या बात आहे आजी, मजा आली मजा. कमाल कमाल कमाल. अरे हे बघ, चंदन पण आला. हा ना, मिळालं. आम्ही असंच मस्त बसलोय, टाइम स्पेंड करतोय. पण ऐका सगळ्यांनी, दिव्याची न्यूज आल्यानंतर अख्ख्या फॅमिलीमध्ये सगळ्यात खुश कोण आहे? अरे कोण म्हणजे काय, बाळाचा बापच असणार की. तुला माहितीये का आशू, त्याने ना ते बाळाचे पोस्टर पण आणलेत आणि ते गर्भसंस्काराचं पुस्तक असतं ना, ते पण आणलंय काका. शपथ फुल रेडी. हा चंदन, छान तयारी सुरू आहे म्हणायचं. म्हणजे ते म्हणतात ना की ते चांगलं असतं अशी पुस्तकं म्हणून. मोजे विणायला मोजे मोजे तर विणायला सुरुवात केली अशी. काय रे? सगळी तयारी झाली आहे. चंदन, अरे लाजण्यासारखं काही नाहीये. प्रत्येक पुरुषाला यातून जावंच लागतं. आशूची पण वेळ येईलच की. हो, मानाच्या कोणी बहिणीचं छाई माही. चिडवणारे आता स्वतः शांत झाले. खरंच आम्ही लय नशीबवान आहोत. दोन्ही जावई आम्हासनी गुणी मिळालेत आणि त्यांच्या घरचे सुद्धा. हे तर आम्ही आहोत. बरं सीताई, तुम्ही सांगा ना, तुमच्या लहानपणी तुम्ही काय काय करायचात? आमच्या लहानपणी आम्ही खळ्यात बसायचो. काय खेळत बसायचं? खेळत नाही, खळ्यात म्हणजे अंगणात. अच्छा अच्छा, आपण बाहेर ते असं आपल्या लॉन मध्ये बसतो lawn. तेच ना. बरोबर तेच. आता कुठलं काय ते, आणि ह्या मुंबईच्या गर्दीत कुठल्या चांदण्या आणि कुठलं प्रकाश आलाय. पण त्यावेळेला खूप मजा करायचो आम्ही, खूप खेळायचो. हो ना उर्मिला? आणि आमची आजी ना आम्हाला भूताच्या गोष्टी ऐकवायची. हो का? म्हणजे तू घाबरत असशील ना? घाबरायचे. म्हणजे तेव्हा म्हणायचे हा असं. आता खळ्यात झोपलं का नाही. तर मला असं वाटतं की लाईट याची वेळ झाली. झाली आहे. मी जेवण घेऊन येते, तू लाईट आण. जा. आणि त्याचा रस्ता मोकळा करायचा आणि तो जायचा. मग झोपलेली पोरं सकाळी उठली की म्हणायची, आम्ही इथं झोपलो होतो, रातच्याला इथं झोपलो होतो, मग आता कुठं आलोय. अशी भूत असायची माहितीये काय. खरंच असायची? बाई आजी, तुमच्यासारखंच ना आमची आजी पण अशीच भूताच्या गोष्टी सांगायची रात्रभर. आणि मग काय गोष्टी रंगायच्या. मग काय, आणि मग ना मी घाबरून ताईच्या कुशीत घुसून झोपून जायचे. चला आम्ही निघतो. काय कुठे?
ते लाईट आले आणि आता झोपायची वेळ झाली ते गोष्टी अरे वगैरे जेवण बाकी आहे अजून पुढे काय नाही होत थांब. आशू तुला वाढते आम्ही दोघांनाही वाढ एकाच ताटात जेव. प्रेम चल. लाजली वहिनी. खुशच ना. खुश आहे. क्या बात है. आज येऊ दे बघतोच एकेकाला. आज होणार शिवा 11 विरुद्ध जगदीश 11. नाही एकेकाला असा दिला ना कव्हर ड्राईव्ह हा स्ट्रीट ड्राईव्ह हा. काय ए अरे हे काय ए अरे ए अरे दगड टाक रे काय हे अमृता हे अमृता हे अमृता. हे अरे भाईलो याने हातून बाहेर जायला पाहिजे. हा बाहेरून आत कसा काय गेला? त्याला ना या घरातून बाहेर काढायचं ते. जोपर्यंत हा बाहेर पडत नाही ना तोपर्यंत याला मी सोडणार नाही. अहो काय काय झालंय? तुम्ही असं घाबरलात का? काय नाही ते हे लिंबू लिंबू काय बोलताय तुम्ही? काय लिंबू लिंबू? ही पोरं ग कालपर्यंत फक्त त्रास देत होती. म्हणजे दार वाजवायची दगड फेकून मारायची. पण आता ही शिवाची गँग ना ती बहुतेक आपल्यावर ना जादूटोना करायला बघताय. तू घाबरलाय तो घाबरलाय. आपण उद्या परत येऊ. पण आता मजा आली. जादू टोना काय सांगताय तुम्ही आपल्यावर? हो अहो ऐका ना मला एक सांगा आपण काही चुकीचं तर नाही ना केलंय? नाही म्हणजे हे सगळं जे काही आपण केलंय ते आपल्या अंगाशी नाही ना येणार? नाही अजिबात नाही. अगं, काय मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. हो हो माझं घर आहे. माझं घर मी मिळवलं. मी काय कोणाला घाबरत नाही आहे. हो हो आणि काही झालं ना मी हे घर सोडणार नाही. घर नाही सोडणार मी. फक्त ना आपल्याला थोडं सावध राहावं लागेल. ते लिंबू ना थोडं सावध राहा. कळलं ना? थोडंसं सावध राहावं लागेल. काकू आणि आजी आता आराम करा. उगाच कुठले तरी विचार डोक्यात ठेवू नका. आई बरं वाटतंय का आता? काळजी नका करू तुम्ही. आणि ते ताईचं काही मनावर घेऊ नका. हा ते जाऊ दे. बरं ते घराचं लवकरात लवकर बघायला लागेल. हाय हो मी वकिलाशी बोललोय. पण आपल्याला काहीतरी ठोस पुरावा लागेल. त्याशिवाय आपल्याला काही ऍक्शन नाही घेता येणार. आजी कागदपत्र लागतील ग. अगं व्हाय पण तिचे कागदपत्र आहेत का नाही ते घरातल्या कपाटात आहेत. आणि मी आज सांगते तुला त्या घरात शिरल्या ना जगानं ती पळवलेली असणार. काय बी करून घरात घुसून ते कागदपत्र मिळवायला पाहिजे. हा ते बघूया आपण कसं करायचंय. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका ठीक आहे? येस तुम्ही आराम करा. आशू तुझे आभार कसे मानायचे ना तेच कळत नाही बघ. असं कसं? आभार तर मानायला लागतील तुम्हाला. जावई आहे ना मी तुमचा. आशू हा मग आता आभार मानायचेच असतील तुम्हाला तर उद्या ना माझ्या डोक्याला तेल लावून द्या. मस्त मसाज करा आणि मला गोष्ट सांगा आज जशी सांगितली तशी. बरं चालतंय. बरं चला तुम्ही आराम करा. मी येते. हा चला नीट झोपा. चल. झोपा. चल. अच्छा गुड नाईट.
देवा स्वामी काहीतरी मार्ग दाखवा. कुणीकडे निघालीस मातोश्री? कुणीकडे? तुला कशापायी सांगू? हे बरं आहे. अगं माझ्याच घराकडे आली आणि मलाच म्हणते तुला कशा बाई सांगू. धाकल्या लेकाची आठवण आली ना. तुझी आठवण मुडद्या कशाला येईल मला? आई म्हणून काळजावर दगड ठेवून सांगते, तू जर जन्माला आला नसतास ना तर आजचा ह्यो दिवस आम्हाला बघण्याची वेळ आली नसती. नाही हे बी बरोबर आहे. हे बी बरोबर आहे. अगं पण मग गरीबाच्या दारात कशा काय आली? अगं तिकडं बंगल्याची याची सोडून इथं वस्तीतल्या उन्हात कसं पाय? हे सांगणारा तू कोण र? आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, काय बी झालं ना तरी माझं घर आहे ते म्या मिळवल्या बिगर राहणार नाही. कसं मिळवशील सांग मला. अगं कागदपत्र तर माझ्याकडे आहे. ए असं नाही, अशी दमदाटी केली ना आहे मी पोलिसांना बोलवीत. अगं चेष्टा केली ग आयो. हे बघ तुझ्या थोबाडात ना आई हा शब्द शोभत नाही. पुण्यांदा जर आई हा शब्द आला ना तर थोबाड फोडी. असं कसं? नाही तसं असेल तरी पण आपलं नातं कुठं संपतंय? नात्याच्या गोष्टी तू सांगणार होय र? अरे नात्याची किंमत काय असते ती माहित आहे का तुला? नात्याची नसेल पण या घराची किंमत ठाव आहे मला. चल तुला एक ऑफर देतो, तुला हे घर मिळेल. आपण किंमत मोजायला लागेल. मला नवीन घर घेता येईल एवढी. दिले. बोल किती पाहिजे तुला? तुझ्या थोबाडावर मारते. फक्त 20 लाख. 20 लाख दे, घर घेऊन जा. दिले. तुला 20 लाख पाहिजेत ना? तुझ्या थोबाडावर मारले 20 लाख. तू 20 लाख घेऊन ये आणि अख्खं घर घेऊन जा. बघतो ना तुला कोण देतो पैक आले मोठे. काय भी करून 20 लाख रुपये गोळा करणार आणि माझं हे घर मी मिळवणार. माझ्या नातीच्या दारात नाही राहणार मी. दिव्या चल आवर पटकन, आपल्याला निघायचंय. का कुठे राहायचं? अरे तू विसरलीस का? आपल्याला डॉक्टरकडे जायचंय. काल बोललो ना तुला मी. चंदन माझी इच्छा नाही अरे. अगं इच्छा नाही म्हणजे असं काय बोलतेस दिव्या? हे बघ आपल्याला डॉक्टरचं ओपिनियन घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण एक काम करू, नंतर उद्या जाऊया. अरे उद्या काय दिव्या? हे बघ मी तू काल मला काय म्हटली होतीस की ऊन आहे म्हणून तुला जायचं नाहीये, म्हणून मी आज सकाळचीच अपॉइंटमेंट घेतली. अगं पटकन जाऊ आणि पटकन येऊ, संपलं. मला कंटाळा आलाय चंदन, प्लीज ना. दिव्या या सगळ्या गोष्टींमध्ये कंटाळा करून चालणार नाही. हे बघ मला माहितीये तुला डॉक्टरकडे जायला आवडत नाही, मान्य, पण हा आपल्या बाळाचा प्रश्न आहे ना. हा त्यामुळे प्लीज पटकन उठ आणि आवर. मी रिक्षा बोलवून आणतो, खाली आहे. आता काय करू? कोणाला काही कळलं तर? शिवा हा काही खाल्लंस का तू? काय करतेस? हो मी खाल्लं. मी काय म्हणते, मी जरा पोरांना भेटून येते आज. चालेल. ऐक आता टेन्शन घेऊ नकोस, काल सगळं नीट झालंय. हो अरे तू आहेस तर मला कसलं टेन्शन नाही. मी काय केलं, मी फक्त सुरुवात केली, बाकी माहोल आपला आपला सेट झाला. हो खरं तर खूप छान झालं सगळं. ऐक काय विचार केलायस? खरं तर नाही अजून. मी आधी पोरांना जाऊन तर भेटते. काय जर पेपर घरातच असतील ना तर घरात घुसूनच काढावे लागतील, ऑप्शन नाही दुसरा. बरं जे करायचंय ते फक्त विचार करून कर, कारण
पोलीस आपल्यावर ऍक्शन घेतील, आपली केस वीक होईल, आपल्याला ते नको आहे. नाही, करूया काहीतरी. ही शिवा जर घरात घुसली आणि हिला पेपर्स मिळाले तर